आता मुंबईला सुद्धा तयारी चालली आहे होळीची. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. गावी गावी हो. तुम्ही चला चला. कुठे कुठे गावी? चिपळूण. मग आमच्या पुढे आम्ही खेळला. हो हो चला. म्हणजे आपल्या लेफ्ट साईडने कोकण रेल्वे धावतीये. होळीला जायचं होळीला. रेडी रेडी. चहा पिऊ दे नंतरला रेडी होतो. तू काय चला भेंबरलेला माझ्या 4 वाजता होम लावायला. तमाशा. आणि मावशी मावशी गंगारामचे गंगाराम वेलकम मित्रांनो, पुन्हा एकदा घेर पितरंचित माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आता आज आपण पुन्हा एकदा गावी चाललो आहे आणि ते गावी अशासाठी होळी आहे ना बाबा, गावी कसं नाही जायचं. आज माझ्याबरोबर हा अक्षय आहे. नाव बाकी सोडायला आले लतिका. काय? लतिका जेरी जेरी. ओके, लतिका सुद्धा आपल्याला सोडायला आहे. आणि विशाल शिवाय पप्पा. 10:15 वाजलेत आणि आम्ही आता वडाळा गणेशनगरवरून निघतोय दापोलीकरिता. बाय विशाल. चला चला गणपती बाप्पा. चल ब्रो. हा चल. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. चला आपण वडाळ्यातून फायनली निघतोय. चला, होळी आता मुंबईला सुद्धा तयारी चालली आहे होळीची. आता थोड्या वेळानंतर होळ्या जाळल्या जातील. यशच्या मैदानातली सुद्धा आमची होळी आता पूर्ण तयारी झाली होती, पण गावची होळी सुद्धा आपल्याला गाठायची आहे. त्यासाठी आम्ही थोडं लवकर निघतोय, नाहीतर मग इथली होळी जाळून मग गावी गेला. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. होली होली भोवती नाचा, होली भोवती नाचा. हा मित्रांनो, गावाला म्हणजे खास कोकणामध्ये होळी सणाची आणि पालखीची जी मजा आहे ना, वेगळीच आहे मित्रांनो, वेगळीच. कोकणामधले गणपती, होळी म्हणजे कोकणामध्ये होळीपेक्षा शिमगा या नावानं प्रचलित आहे. शिमगा म्हणजे त्याच्यामध्ये पालखी आली, होळी आली, सगळं काय आहे. नाच गाणं, खेळ, नमन, भारुडं, खूप काही ह्या खेळाने कोकण गजबजून जातो. तर अशाच वातावरणाचं आपण आनंद लुटायला
आज कोकणाकडे म्हणजे आमच्या दापोलीकडे निघालो आहे. सो आज मी माझ्याबरोबर तुम्हाला घेऊन चाललो आहे आणि जी काही कोकणातली मजा आहे ती आपण सोबत अनुभवूया, लुटूया, सगळं काही सोबत करूया. गावाला जाणाऱ्या या सगळ्या बस आता इथे असं लागल्यात. आपण आहोत चेंबूरमध्ये. प्रणय जॉईन झालाय. समोर गाडीवरती डबल सीट आहे का. जस्ट आपण आता हा पोचलो आहोत. महाराजांचा पुतळा आहे इथे. तर नव्याने एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. गावी झालं गावी गावी हो. तुम्ही चला चला. कुठे कुठे गावी. चिपळूण. मग आमच्या पुढे आम्ही खेळला. हो हो चला. आपल्यावर आहेत ते पण पुढे. चला मित्रांनो, आणखी आपल्या बरोबर जॉईन झालेत ऍक्सेस वरती. तर ते सुद्धा आपल्या बरोबर जॉईन होणार आहेत. आज खूप सारी मंडळी गावाला जाणारच आहेत. चला असो, कोणी ना कोणी आपल्याला भेटतंय आणि आपली फॅमिली वाढते. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी दापोली खेड. नाही आहे पुढे एक बाईक आहे. हा. हो हो चला चला. आपल्या बरोबर जॉईन झालेले आहेत. पिकीने दांडू मित्रांनो, अगदी ते दोन्ही आहेत. आता हे आपल्या बरोबर यायला म्हणतात आणि आपल्याला खरं तर होळी मिळवण्यासाठी आपण ट्राय करतोय आणि ऍक्सेस बरोबर आपण राहिलो तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे मित्रांनो. बघूया आपल्या बरोबर जिथपर्यंत आपल्याला सोबत घेता येतील त्यांना आपण ट्राय करूच. आपल्याला ही आपली फॅमिली अशीच वाढवायची आहे. असाच प्रवास करता करता आपण वाशी ब्रिज क्रॉस केलेला आहे आणि असंच करता करता आपल्याला पुढचा प्रवास संपवायचा. तो ही 235 या 40 किलोमीटरचा प्रवास होईल आजचा. सो चला. वेलकम गाईज इन अनदर ब्लॉग गिअर अप विथ रणजित या माझ्या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा तुमचं नव्यानं स्वागत. आणि आपण आता पोहोचलो आहे वाशी टोल नाक्याचा. ला 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 ला. डेलकी आमच्या देवाला सोन्याची पालखी रे पालखी. असं ओरडायला जाऊया वाजता. बाकी काय म्हणताय पब्लिक, तुम्ही कसं सेलिब्रेट केलंय. चला गावाला जायचं गावाला. होळीला जायचं गावाला. घेर टाकायचं घेर रे. घेर टाकायचं घेर रे. भरपूर सारे मंडळी. काय बोलतोय. हा प्रणय साहेब. हाय हाय हाय. काय बोलतोय.
इथे मला पेट्रोल टाकायचं आता. हो, आपल्या गाडीचं पोट फुल झालेलं आहे. ओ चिकी चिक्यू. आता आपण पुढे जाऊन एक जेनबीटी ला जाऊन आपण एक मस्त चहा घेऊया. चहा कॉफी. इथं कोणी आसपास ना, राजनात हासना, तू जरा माझ्याशी बोलना, कुटाची मोहर खोल्या. आणि मिळालं ट्रॅफिक तर बरं आहे, आपण होळीला अगदी वेळात पोहोचू. चला आपण कर्नाळ्याची रात्रीची सफर करू. शिवाय मी लाजच्या ब्लॉग मध्ये जेव्हा मंदिराच्या उद्घाटनाला आलो तेव्हा हे स्पीड ब्रेकर जे टाकले त्याच्याबद्दल तुम्हाला रिव्ह्यू दिलाच होता. अगदी कॅरियर सुद्धा भरलाय. दापोलीचा राजा. आपले दापोलीकरच आहेत. म्हणजे आपल्या लेफ्ट साइडने कोकण रेल्वे धावतीये आणि आपण तिच्या बरोबर. चला. आता वाजले 2:27 आणि आम्ही मानगाव मी क्रॉस केलंय आणि एक टी ब्रेकसाठी थांबलोय. लागतोय चला गावाला प्रडय शिमग्याला आणि होलीला जायचं होलीला. चला मित्रांनो, 2:30 तर वाजलेत. 4:30 वाजता मला वाटतं गावची होळी आमची जाळतात. तर आम्ही पोचतोय की नाही माहिती नाही. 130 किलोमीटर तर आमची राईड झाली आहे आणि अजून 105 ते 10 किलोमीटर आपल्याला राईड करायची आहे. डस्ट खूप होती, दाढी एकदम तांबडी तांबडी झाली. सो चला. आर यू रेडी? रेडी. चहा पिऊ दे नंतरला रेडी होतो. तू काय? चला भेंबारलेलं 4 माझं. वाजता होम लावायला. चला. ए दाढी चांगली रंगली आहे असं मला वाटतंय. तर डायलॉग बघ, आम्ही तर आलोयच, तुम्ही कधी येणार? व्हिडिओग्राफर. आम्ही असा कशा टनलमधून बाहेर पडलो आणि वाजले लवकरच बरोबर 3:30 वाजले. आम्ही आता सगळ्यांना उठवायला आम्हीच जाणार असं मला वाटतंय का. आम्ही पोहोचलो, तुम्ही कधी येताय? लवकर या. आपण खेडमध्ये आहोत मित्रांनो आणि ही अनोखी होळी आहे. पाहूया. कडक 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 आलो ना बाबा आपण कोकणात. ये होता है भाई कोकणातली मजा. मित्रांनो वाजलेच 4:28
आणि आपण प्रॉपरली होळीच्या आधी घरी पोहोचलोय. अजून कोणी उठलं सुद्धा नाहीये. होली लावा यार. हो हो होली लावा यार. काय तू काय झोपली नव्हतीस का? होली लावा यार. तू झोपली नव्हतीस? यो मित्रांनो 4:30 वाजता आम्ही बरोबर घरी पोचलोय आणि आम्हाला असं वाटत होतं की आम्ही लेट होऊ कदाचित, पण नाही, आम्ही अगदी वेळात पोचलोय. अजून गावची मस्त माणसं उठले सुद्धा नाही आहेत. बघा ये कोण आया, ये कोण आया, ये कोण आया, ये कोण आया. या ये कौन आया, तुमको कौन बोला रे? यांना कोणी सांगितलं? हा बस बस बस. तर चला चला फायनली आपण घरी पोहोचलोय. मस्त आता चहा घेऊया. आपल्याला आता होळी लावायला सगळेजण येतील, तर चला. पण ली R15 केस काय वीस काढले. ली R15 मी आणि तुम्ही आपली अशी सोबतची राईड झालेली आहे आणि आता आपण लगेच थेट होळी लावायला जाऊया. तुम्हाला पण घेऊन जातो. सो चला, मम्मी तोपर्यंत चहा बनवते. सो काहीचं सकाळचं वातावरण, हे दोन आपले सवंगडी आलेले आहेत. चला आता मस्त गरम गरम चहा घेऊया. तोपर्यंत होळी लावायला सगळी माणसं येतीलच आणि तुम्हाला सोबत घेऊन जातोच होळी लावायला, आमच्या गावची होळी. माझ्याबरोबर आता कमल्यादा सुद्धा जोडलाय आणि होळीची फेरे सुरू झालेले आहेत. कोण दिसतच नाही रे ह्याच्यात. अरे आत्ता 4:30ला पोहोचलो. क्रिकेट खेळ होतो. अरे काय एकटा समीरच दिसतो. आपण तरी दिसू.
मागे दिसतील थोडा जपून पळूया आपण पण आशिष जा ते गाणी अशी काहीशी आमची होळी आता खूप वाफा लागायला लागले सो मी थोडं दूरच राहते चला तुम्हाला दाखवतो तरी जे सगळी पब्लिक ही अगदी वरती थांबले मित्रांनो आपण आता आलो आहेत गावच्या मंदिरामध्ये मंदिराची अगदी थोडीशी निमुळती लाईट दिसते पण मंदिरामधली घंटा अगदी कानांना स्पष्ट ऐकायला येते माझ्या अगदी डाव्या बाजूला पूर्ण अंधार आहे इथे होळी सजवली आहे ही पूर्ण गावची होळी आहे आपण आता चाललो आहोत मंदिरामध्ये दुपार सकाळचा वेळा धर्माची जलगावना धारदार जुगाची पण व चिंडांचं मस्त चौखंबेची मालकीचं चौघ्याच समारे 7 वर्षाचा शिमग्या आता आपली बोलली आहे धर्मराजनी आज तुला चव्हाट्यात आपल्या साजला गावाचा गाव मी बाहेर काढायचे चव्हाट्यात आपल्या चव्हाट्यात काढायचे धर्मराजनी काय त्याच्या समागर सर्व गोष्टी सुखाची संभाळ महाराज नेतात यंदा सर्वच इमारती नवीन बांधलेल्या आहेत महाराज चक्रूंचा बांधलेला आहे आपला महादेवाचा बांधलेला आपला गावदी मंदिर बांधले साना पण बांधलेलं त्याच्यात महाराजनी काय चलतूक झाले क्षमाकर सर्व गोष्टी सुखाची संभाळ आपल्या गावाला इथपासून मुंबईपर्यंत गुराढोरात मुला माणसाचा आणा पाण्यात पैसे त्याने घेणं याच बदलत घालून ते महाराज तिथे मुंबईवाले आता मोदीच्या रंगासाठी येणार त्यांना पण आपली गाडी गोड्यातून परवा सुखा जाऊ दे त्यांना पहिला नोकरी धंदा चांगला व्यवस्थित लागू दे महाराज तुझ्या हाऊस मौज करण्यासाठी आता ते मुंबईवाले पण येणार त्यांना पण आपली सुखाची संभाळ आणि आता तुला चव्हाट्यात बाहेर काढायचे आहे आणि आनंदात होम लावायचं आहे सगळ्या गावाचा गाव जमा झाला आहे आनंदात तुला बाहेर काढायचे आणि चव्हाट्यात बाहेर काढायचे आणि अगोदर गावात 8 दिवस तुला गावात फिरायचे काय कोणाच्या हातून त्याचं क्षमा कर सर्व गोष्टी सुखाची संभाळणे आपल्या सानू आनंदात बसायचं तुझ्या पाय
देवळातून पालखी आणि आपले देव हे आता सानेवरती आले. गावच्या देवळातली जी होळी आहे ती आता जाळली जाणार आहे आणि त्याचीच तयारी चालू आहे आता. आपण सकाळी होळी पाहिली, अगदी पहाटे ती गावामधल्या प्रत्येक वाडीमध्ये साजरी केली जाते ती होती आणि जी आता आहे ती संपूर्ण गावाची आहे. रशी उठाय बस बस रशी नाही बांधायची, रशी नाही बांधायची, बरोबर आहे. परत जळले होते काढला नाही नाही नाही. तुम्ही एक नोटीस केलं असेल तर मी आत्ता तुम्हाला दाखवले. हे होमामध्ये एक बांबू रोवला आहे आणि त्या बांबूच्या अगदी टोकावरती आंब्याची पानं आणि त्याच्यामध्ये एक कोंबडी बांधली आहे. मित्रांनो, ही कोंबडी नंतर पूजा झाल्यानंतर पाटील काढतात. तर ही पूजेसाठी बांधली आहे. सोन्याचं नांगर रुपयाचं टाच देवा पालखी घोळ करीन बस. मित्रांनो, आपण सकाळी पाहिली की प्रत्येक वाडीनुसार जाळलेली होळी होती आणि ही संपूर्ण गावाची होळी जी आता आपण तर मित्रांनो, आमच्या गावामध्ये ही एक परंपरा आहे की होळीमध्ये नवीन नवरदेव हा नारळ फेकतो. ज्यांची लग्न या होळीच्या आधी या वर्षामध्ये जे झाले, म्हणजे गेल्या वर्षाच्या होळी संपल्यानंतर ज्यांची लग्न झाले ते नवरदेव आज या होमामध्ये नारळ अर्पण करतात. तर तीच ही
परंपरा आज इथे होते आणि ते आज आपण पाळणार आहोत. आणि यानंतर पुन्हा दुपारी आपल्याला सगळे अख्खा गाव हा मंदिरात जमा होणार आहे. आणि आपण जी मंदिरातून पालखी आणून सानेवरती ठेवली आहे, ही सानेवरची पालखी काही पारंपरिक खेळ होणार आहे आमच्याकडे. काही ठिकाणी गोमू आणि नाचा म्हणतात. सो असं काही पारंपरिक नृत्य होत आणि पालखी नाचवत ही पालखी पाटलांच्या घरी असेल आज. आणि उद्यापासून संपूर्ण गाव हे एक दिवस पालखी प्रत्येकाच्या घरी आपले दर्शन देणार आहे. तर चला आपण आता पुन्हा दुपारी एकत्र येणार आहोत. चला आपण रेडी झालो आहोत. पुन्हा आपण आता मंदिरामध्ये जाणार आहोत. आणि सकाळची होळी ही तुम्हाला दोन्ही दाखवल्या, म्हणजे आमच्या वाडीची सुद्धा आणि संपूर्ण गावाची सुद्धा. तर आता सकाळी आपण मंदिरातून पालखी सानेवरती आणली. आता सानेवरून पाटलांच्या घरी येणार आहे. तर आपण आता चाललो आहे मंदिरमध्ये. आपले हिरो रेडी आहेत. सार्थक तयारी का नाही? हो हो हो, मम्मी पण रेडी आहे. खाऊ खाया सानेवर खाऊ खायला पैसे येतात. थांबत आहे ते आहे. काय काय खाणार आहे? पेपेत्रा, चष्मा घे. चष्मा. ही माझी आजची पॉकेट मनी आहे. कलिंगड, द्राक्ष, बस झालं. ही आजची पॉकेट मनी आहे. 530 रुपये. तर आपण आज पेपेत्रा, कलिंगड आज चला मंदिरामध्ये जाऊया. खाऊ खाया पैसे सगळ्यांना खावायला पैसे. तुला माहिती सार्थक दर तू काय घेणार आहेस ते घे. चला ही एक इकडे त्याला बदल एक आमची गोमू. पोरीला एक कलिंगडाची शेड खायला. चला आपण आता मंदिरामध्ये भेटूया. चला आपण आलो आहोत आता सानेवरती पुन्हा.
उशीर झाला उशीर झाला आजचा होळीचा दिवस आज समाप्त झाला. आता उद्यापासून पालखी प्रत्येकाच्या घरी येण्यासाठी सुरुवात होईल. सगळ्या वाड्या पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा हा दिवस येणार आहे. आज मित्रांनो आमच्याकडे पालखी आणि त्याची तयारी चालू आहे. थोडा ट्रेडिशनल आणि चंद्रकोर लावतोय. आई रमजाई, आई काळकाई, टोपी घालूया आता आपण आज. आणि पालखीची सगळी तयारी आमची झाली आहे. थोड्याच वेळात 2 घरानंतर पालखी आमच्याकडे येणार आहे, तर थोडी आमची तयारी चालू आहे आता. चला मम्मी, इकडे पण मेकअप चालू आहे. काय पालखी आता 1 घरानंतर आमच्याकडे येणार आहे. आमची अशी तयारी चालली आहे. मी आता ओटीची तयारी करते.
सुरू केला का? हो. 2 3 कपडे नेला आणि तिथं नेसायला लागते काय? हो. पाय हा सात मध्ये येतो चालेल. हा तो बघा. आता मला असा जमतो. ही काय आमची थोडीशी पालखी नाचवण्याची प्रॅक्टिस होती. तर पाहूया तिथे जाऊन काय काय होतं आणि किती जमतं इथे. चला आपण जाऊया आता सभागृहामध्ये, जिथे पालखी नाईटला आता स्टे करणार आहे आणि आम्ही सगळे एकदा मिळून जागरण करणार आहोत. सो चला भेटूया सभागृहामध्ये. हे पहा, दृश्य शेकोटीचे सगळे मजा घेतात. काय करायचं, गरबा खेळायचा की तमाशा? वाकड्याच्या भूमिकेत मुंबई मंडळाचे अध्यक्ष संदीप जाधव. नाही रे, याचं नाव घेतली नाही पहिला. चला, आणि आपला नाच गवळण कृष्ण कोण? कृष्ण रणजित शिकवण, कृष्णाच्या भूमिकेत रणजित शिकवण आणि गवळणी अक्षय जाधव. मावशी ज्ञानेश्वर आहे, राज आहे, आरव आहे आणि मावशी. मावशी गंगारामचे. ओके, चला आपले हे थोडक्यात पात्र आपल्याला कळाले. आपण जाऊया आता पालखीकडे. आज दिवसभराचा सगळा हिशोब चालू आहे इथे. सुदीपदा आणि दशरथदा पूर्ण दिवसभर त्यांनी अगदी आपली कामगिरी चोख पाहिली आहे आणि त्याचा आता फायनली हिशोब किताब देतात आपल्याला. आता आपलं देवाचं शेवट होणार आहे, त्याच्यामुळं कसं आजचा हिशोब सगळ्यांच्या समोर मांडणं जरुरी असतं, त्याच्यामुळं आम्ही आता ते करतोय. थँक्यू रणजित, आमच्या मेहनतीला तू आमच्या मेहनतीत दखल घेतली त्याबद्दल. आपल्या रमजाई काळकाईची मूर्ती अशी. थोड्या वेळानंतर तमाशा चालू होणार आहे. तमाशाचं आपल्याला पडदा बघताय. मित्रांनो, आता वाजलेत 5. आपण सभागृहामधून आता निघालो पाटलांच्या घरी पालखी पोहोचवण्यासाठी आणि आपली आता पालखी आमच्या चौकामध्ये आहे.